उन्हाळ्यात जेवणाबरोबर काहीतरी थंडगार आणि हलकं खायचं असेल तर आज मी तुम्हाला खूपच सोपी आणि चविष्ट काकडीची कोशिंबीर दाखवणार आहे। ही रेसिपी फक्त 5 मिनिटात तयार होते। काकडीची कोशिंबीर बनवण्यासाठी आपण इथे काही काकडी घेतलेली आहे। इथे आपल्याला काकडी अशा कटरने आपल्याला किसून घ्यायची आहे। अशा गोल गोल चकत्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत। जास्त बारीकही नको आहे आणि जास्त जाड पण ठेवायच्या नाही आहेत। अशा मध्यम आकाराच्या आपल्याला या चकत्या कापून घ्यायच्या आहेत। आता इथे आपल्याला कांदा सुद्धा कापून घ्यायचा आहे। कांदा इथे आपल्याला आडवा कापायचा आहे आणि ह्याला सुटसुटीत करून घ्यायचं। आता इथे एका बाउलमध्ये कापलेली काकडी घ्यायची आहे। आता याच्यामध्ये कापलेला कांदा घालायचा। इथे आपल्याला लसूण घ्यायचा आहे आणि लसूण आपल्याला या किसणीने बारीक किसून घ्यायचं आहे। मिरपूड घालायची, चिली फ्लेक्स, चवीप्रमाणे मीठ आणि फेटलेली दही घालायची। सगळं चांगलं याच्यात मिक्स करून घ्यायचं। आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि परत याला मिक्स करून घ्यायचं। दही इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता। हे बघा, आपली ताजी आणि चविष्ट काकडीची कोशिंबीर तयार झालेली आहे। काकडीची कुरकुरीत चव, लसूण आणि मसाल्यामुळे याला खूप छान फ्लेवर येतो। अशी हलकी आणि फ्रेश कोशिंबीर जेवणाबरोबर खूप छान लागते। नवनवीन प्रकारच्या कोशिंबीर जेवणामध्ये तर खाल्ल्याच पाहिजे। ही एक काकडीची नवीन रेसिपी आहे। खरंच एकदम छान झालेली आहे। मस्त असा मसाल्याचा आणि काकडीचा फ्लेवर येतोय ना, जेवणाची चव दुप्पट करून टाकेल ही कोशिंबीर। ही काकडीची कोशिंबीर तुम्ही अजूनपर्यंत बनवली नसेल तर नक्की करून बघा आणि मला कमेंट करून कळवा। त्याचबरोबर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।